गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण पवार आज परत एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. आजचा व्हिडिओ आपण नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज नायदर नॉर आणि आयदर ऑर या टॉपिक वरती बनवत आहोत. आता नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज नायदर नॉर आयदर ऑर हे काय आहेत ते मी तुम्हाला पीडीएफ मध्ये लिहून पण दिलेले की हे सर्व शब्द फ्रेजेस करेक्टिव्ह कंजक्शन आहेत जे दोन समान प्रकारच्या घटकांना म्हणजे शब्द, वाक्यांश आणि उपवाक्य जोडण्यासाठी वापरले जातं. त्याच्यासाठी आपण काय वापरतो? नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज नायदर नॉर आयदर ऑर. आज आपण हे चारच गोष्टी शिकणार आहोत. तर बघूया पहिला आपण नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय? नॉट ओनली बट ऑल्सो की फक्त नाही तर सुद्धा. म्हणजे काय की एखाद्या गोष्टी व्यतिरिक्त दुसरी ही गोष्ट असते हे सांगण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो. एखाद्या गोष्टी बरोबर दुसरं पण. आता बघा एक्झाम्पल मी काय दिलेलं आहे बघा. सी इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो हार्ड वर्किंग. जसं मी इथं लिहून दिलेलं आहे की एखाद्या गोष्टी व्यतिरिक्त दुसरी पण गोष्ट की ती फक्त काय इंटेलिजंट नाही तर त्याच्या बरोबर काय आहे हार्ड वर्किंग सुद्धा आहे. म्हणजे फक्त ती इंटेलिजंट नाही तर काय आहे हार्ड वर्किंग सुद्धा आहे. म्हणून मी इथं म्हटलंय की ती फक्त हुशार नाही तर मेहनती सुद्धा आहे. म्हणजे एकाच गोष्टी बरोबर एका गोष्टी व्यतिरिक्त दुसरी पण गोष्ट त्याच्यात आहे. आलं लक्षात? जसं आपण असं म्हणतो एखादा ऍक्टर की तो फक्त ऍक्टरच नाही तर प्रोड्युसर पण आहे का नाही? की ह्या गोष्टी बरोबर दुसरी पण गोष्ट असते. मग आता दुसरं एक्झाम्पल काय आहे की ही स्पीक नॉट ओनली इंग्लिश. काय? ही स्पीक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो स्पॅनिश. म्हणजे काय की फक्त तो इंग्लिश बोलत नाही तर स्पॅनिश सुद्धा बोलतो. म्हणजे एका गोष्टी बरोबर दुसरी पण गोष्ट. त्यावेळेस आपण काय वापरायचं? नॉट ओनली बट ऑल्सो. तर आता दुसरं बघूया ॲज वेल ॲज. आता ॲज वेल ॲज म्हणजे काय? तसेच आणि इथे बघा समानतेसाठी. कशासाठी? समानतेसाठी आणि दोन गोष्टी जोडण्यासाठी वापरले जाते. काय? समान दोन गोष्टी जोडण्यासाठी वापरलं जातं. बघा सी एक्झाम्पल दिलेले आहे बघा. सी सिंग्स ॲज वेल ॲज डान्स. समानतेसाठी दोन गोष्टी जोडण्यासाठी आपण काय वापरतो? ॲज वेल ॲज. ती सी सिंग्स ॲज वेल ॲज डान्स म्हणजे ती गायन करते तसेच नृत्यही करते. म्हणजे काय की ते फक्त हीच नाही तर काय करते? नृत्यही करते. दुसरं एक्झाम्पल द टीचर ॲज वेल ॲज द स्टुडंट्स वॉज प्रेझेंट. इथं काय म्हटलंय? द टीचर्स ॲज वेल ॲज द स्टुडंट्स वॉज प्रेझेंट. म्हणजे शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजे जसे शिक्षक उपस्थित होते तसंच विद्यार्थी पण उपस्थित होते. इथं काय की जसं तो सिंगर आहे तसाच डान्सर पण आहे. ओके. मग हे आपण पास्ट आणि प्रेझेंट नुसार वापरू शकतो. ओके. त्याच्यानंतर आहे नायदर नॉर आयदर ऑर. नायदर नॉर काय म्हटलंय? नायदर नॉर. नाही आपण म्हणतो ना नाही, त्याच्यासाठी वापरतो आपण नायदर नॉर. जेव्हा कोणतीही गोष्ट लागू होत नाही
तेव्हा वापरलं जातं की कोणतीही गोष्ट, काय कोणतीच गोष्ट नाही. आपण आपल्या भाषेत म्हणतो नाही, हे पण नाही ते पण नाही, मी दोघी घेणार नाही, दोघी खाणार नाही, दोघी कपडे म्हणजे दोघी ड्रेस घेणार नाही, म्हणजे नाना. ओके, बघा, ही इज नायदर रिच नॉर पुअर. म्हणजे काय, तो श्रीमंत पण नाही आणि गरीब पण नाही, म्हणून काय आलं, नायदर नॉर, हे पण नाही ते पण नाही. त्याच्यानंतर बघा, नायदर रमेश नॉर सुरेश केम द पार्टी. म्हणजे काय की इथं रमेशच नाही तर सुरेश पण आला नाही, दोघी नाही. ओके, म्हणून आपण इथं काय वापरलेलं आहे की ना रमेश आला ना सुरेश पार्टीला आला. त्याच्यानंतर आहे आयदर ऑर. कोणतं आहे, आयदर ऑर. आता आयदर ऑर कधी वापरायचा की दोन पर्यायांपैकी एकच ऑप्शन. जसं आपण मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात ना, तिथं 4 ऑप्शन असतात. किती असतात, 4. इथे किती असतात, 2. 2 पर्यायांपैकी एक निवडताना वापरले जाते. कधी वापरतो आपण, 2 पर्यायांपैकी एकच वापरायचं. मला किती वापरायचं आहे, 1. यू कॅन आयदर कॉल मी और सेंड अ मेसेज. तुम्ही एक तर कॉल करू शकतात नाहीतर SMS करू शकता. ओके, जसं मी सांगितलं, मी एक तर तुम्हाला ऑफलाईन शिकवू शकतो किंवा ऑनलाईन शिकवू शकतो. एकच ऑप्शन, आलं लक्षात. म्हणून काय 2 पर्यायांपैकी एक निवडताना आपल्याला काय वापरावं लागतं, आयदर ऑर. यू कॅन आयदर कॉल मी और सेंड अ मेसेज. आलं लक्षात. तसंच तू मला फोन करू शकतोस किंवा, हे झालं. दुसरे, दुसरं एक्झाम्पल काय बघा, आयदर राहुल और हिज ब्रदर विल विन द मॅच. आयदर राहुल और हिज ब्रदर विल विन द मॅच. राहुल किंवा त्याचा भाऊ सामना जिंकेल, दोघांपैकी एक. आलं लक्षात. मग आपण जर थोडक्यात जर पाहिलं की थोडक्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कारण की लक्षात ठेवणं महत्वाचं, कारण की सगळे एक्झाम्पल तर तुम्ही लक्षात नाही ठेवणार. शॉर्टली तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवावं लागेल. म्हणून काय की नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय, अधिक माहिती जोडण्यासाठी. काय अधिक माहिती आपल्याला एकत्र गोळा करायची असेल तर त्याच्यासाठी आपण वापरणार नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, ऍज वेल ऍज, आणि म्हणजे तसेच याच्याबरोबर ते सुद्धा, फक्त तो पळत नाही आपण असं म्हणतो ना, तसंच तो आराम पण करतो. म्हणजे जेवढा हार्डवर्क करतो तेवढाच तो आराम पण होतो, याच्याबरोबर ते पण. ओके, नायदर नॉर, कोणतीही गोष्ट नाही, ही पण नाही ते पण नाही. आयदर ऑर, दोघांपैकी एक. ओके, समजलं. आय होप सगळ्यांना हा टॉपिक समजलेला असेल. थँक्यू.